नमस्कार. हे आहे स्नेक प्लांट. हे बघा, स्नेक प्लांट आहेत आणि हे स्नेक प्लांटचे आणखीन दुसरे रोपे निघालेले आहेत आणि ह्या निघालेल्या दुसऱ्या रोपांसाठी आता ह्या स्नेक प्लांटच्या झाडापासून, रोपट्यापासून जमिनीमध्ये मुळं वाढून आणि त्याचे नवीन रोपे तयार होतात. तर ही रोपे त्याच्या पुनरुत्पादनाची एक पद्धत झाली नैसर्गिक. पण त्याशिवाय आपण हे स्नेक प्लांट आहे ते उपटून आणि त्याच्यापासून किंवा त्याच्या फांद्या घेऊन आपण त्याच्यापासून आणखीन दुसरी रोपे तयार करू शकतो. कसे ते मी आता दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा आपण स्नेक प्लांटची ही पानं घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं कटिंग कसं करायचं, ते लावायचं कसं आणि त्याच्यापासून रोपे कसे तयार होतात ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण स्नेक प्लांटची पानांचं कटिंग करून घेऊ झाडाच्या खालपासून आणि नंतर मग त्याला नवीन फुटवे येतील. पहिल्यांदा आपण आता ही पानं लावून त्याच्यापासून रोपे तयार करून घेऊ. बघा, दाखवते मी ती पानं पण कशी लावायची ते. पानं तयार व्हायला पानापासून रोपं तयार होण्यासाठी 3-4 महिन्याचा कालावधी लागतो आणि त्या 3-4 महिन्यापूर्वी म्हणजे साधारण एप्रिलमध्ये मी ही पानं लावलेली होती कटिंग करून, त्याचे रोपे पण कसे तयार झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते आता. स्नेक प्लांटचा एक प्रकार मगाशी आपण बघितला. हे पण स्नेक प्लांट आहे, पण ह्याचा कलर वेगळा आहे. तर ह्याचं पण आपण कटिंग घेऊ आता रोपे तयार करण्यासाठी. थोडंसं दाखवलं तर ठीक. मगाशी आपण ह्या स्नेक प्लांटचं पानं काढून घेतली. त्याच्यातला हा एक प्रकार आहे कलरमध्ये आणि हा दुसरा प्रकार आहे. तर दोन्ही कलरची पानं आपण काढून घेतलेली आहेत हे कटिंग लावण्यासाठी. मगाशी आपण पानं काढतानाच बघितलेलं आहे आपण. आता त्या पानांचं कटिंग कसं करायचं हे बघा. हे जे कटिंग आहे हे मी एप्रिलमध्ये लावलेलं आहे. आता 4-5 महिन्यानंतर हे त्याला रोपे आलेले आहेत. हे बघा, हे रोपे येण्यासाठी हे अशा प्रकारचं पानं कापून कटिंग लावल्यानंतर त्याला टाईम लागतो. हे रोपे 1, 2, 3 म्हणजे असे 20-25 रोपे आलेले आहेत त्याच्यामध्ये आणि आणखीन यायचे आहेत. हे जी पानं हिरवी दिसतात तिथे रोपे येतील. काही आलेले आहेत, काही यायचे आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन किंवा दुसरीकडे पण लावण्यासाठी आपण ह्या प्रकारे कटिंग करून घ्यायचं, जसं मी अगोदर करून घेतलेलं तसं. ह्याप्रमाणे असं व्ही आकार द्यायचा आणि त्या व्ही आकारामध्ये हे असं पान लावायचं. ही ह्याच प्रमाणे लावलेली आहेत आणि मग त्याला चांगले आतमधून मुळं फुटतात आणि रोपे तयार होतात. या प्रकारे जी वरची बाजू आहे पान कटिंग करताना, जी खालची बाजू आहे ती जमिनीत गेली पाहिजे याप्रमाणे. आता ह्या कलरचं पण तसंच करू आपण, कटिंग करून घेऊ. आता हे पानं पाण्याने भरलेली आहेत त्याच्यामुळे त्याला चिरा जातात. आता सप्टेंबर महिना चालू आहे, अद्याप त्याला पावसाचं पाणी मिळतं म्हणून ते पाण्याने भरलेले आहेत. त्याचं आपण आता इथे थोडं कटिंग लावू आणि नंतर तिकडे दुसरीकडे लावू.
उलट नको, बंद करा. तिकडे लावू आपण दुसरं कटिंग आता.